उद्यमनगरमधील स्फोटानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी ठेवलेली 10 फूट मोकळी जागा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी पोहोचताना मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटात सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र मोठे नुकसान झाले. ही घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. उद्यमनगरमधील अतिक्रमणांकडे प्रशासन आणखी किती काळ डोळेझाक करणार? आणखी किती स्फोट झाल्यानंतर प्रशासन जागे होणार? भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. काल रात्री 7:30 ते 7च्या दरम्यान आहेत कोल्हापुरातील उद्यमनगर येथील उचगावकर फॅब्रिकेशन वर्कच्या कारखान्यामध्ये आहे ती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आहेत मोठा इथं भीषण स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं. आणि सध्या मी याच ठिकाणी या कारखान्याच्या ठिकाणी उभी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्याच ठिकाणी आहे ते सिलेंडरचा अचानकपणे स्फोट झाला आणि मोठा आवाज आहे तो ह्या ठिकाणी आल्यानंतर आहे संपूर्ण उद्यमनगर हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हा स्फोट इतका भीषण होता की जी वरची पत्रे आहेत ती देखील फुटल्या या ठिकाणी पाहायला मिळालं. कमीत कमी 13 ते 20 फूट आहेत इतकी ह्यामध्ये उंची आहे. मात्र तरीही ही पत्रे आहेत ती मोठ्या स्फोटने आहे ती फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच आजूबाजूचे जे साहित्य आहे त्याची देखील भीषण स्फोटामध्ये आहे ती नुकसान झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. सुदैवाने आहे ती या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या कारखान्याचं आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आपल्यासोबत याच कारखान्याचे मॅनेजर आहेत. आपण त्यांच्याशीच एकंदरीत घटनेबाबत आहे ते संवाद साधणार आहोत. काय नेमके काल रात्री घटना घडली आणि या ठिकाणी किती कामगार काम करत होते आणि त्यानंतर जी घटना मोठा स्फोट झाला त्यानंतर अग्निशमन विभागाच्या वतीनं कसं रेस्क्यू करण्यात आलं? साधारण 6:30 पावणे 7च्या दरम्यानमध्ये 6 वाजता सगळे कामगार जातात. त्यावेळेला फक्त एकच मागं लेबर होता, आमचा ऑफिस स्टाफ होता. त्यानंतर त्यांनी आत येऊन आम्हाला सांगितलं की अचानक आग लागली म्हणून. मग आम्ही सगळं आत येऊन आमचं सगळं फायर एक्सटिंग्विशर होता यानं आम्ही आग विझवायचा प्रयत्न केलो आम्ही, पण त्यानं काय आटोक्यात आलं नाही. तेवढ्यात आम्ही लगेच फायरवाल्यांना कॉल केला आणि नंतरनं मग तोपर्यंत आमची समोरची साईडच्यांचे पण 2 एक्सटिंग्विशर घेऊन आम्ही विझवायचा पूर्ण प्रयत्न केला. खरं ते काय आटोक्यात आमच्या आलं नाही. पण फायर ब्रिगेडची गाडी यायच्या एक 5 मिनिट अगोदरच अचानक आम्हाला मोठा स्फोटचा आवाज आला आणि नंतर आम्हाला वाटलं आताच काय झालं असेल. नंतर मला कळलं की पूर्ण शेड करून सिलेंडर बाहेर पडले ऑक्सिजनचं. त्यानंतर मग फायरची 2 गाड्या आल्या आपल्याकडं, एक शास्त्रीनगरची आणि दुसरी अशी 2 गाडी येऊन मग त्यांनी चांगल्या आटोक्यात आणून दिली आम्हाला. किती सिलेंडरचा स्फोट झाला आणि कर्मचारी तुम्ही म्हणलात की कोणी नव्हतं, स्टाफ होतं, मात्र किती कर्मचारी या ठिकाणी काम करतात? साधारण आमचे ऑफिस स्टाफ 6 ते 7 जण होते आमचे आणि लेबर का एकच होतं आणि स्वतः मालक होते. त्यामुळे आम्ही सगळेजण आम्ही बाहेर गेलो. तेवढ्यात किती सिलेंडरचा स्फोट झाला? एक सिलेंडर कुठला. किती अंदाजे नुकसान या ठिकाणी आपल्या कारखान्याचं झालं? अंदाजे आता आम्ही अजून कॅल्क्युलेशन करायला लागले तरी वरच्यावर आमचा आता जवळजवळ 5 ते 6 लाखाच्या दरम्यानमध्ये आमचा नुकसान सध्या झालेला आहे. तो आमचं अजून कॅल्क्युलेशन चालू आहे काय. आता उद्यमनगर आहे ते औद्योगिक वसाहत म्हणजे एकंदरीतच रोजगाराच्या संधी आहेत ते तरुणांना या ठिकाणी मिळत असतं. एक औद्योगिक वसाहत म्हणून याकडे पाहिलं जातं. आपल्या इथं ही घटना घडली आहे. अशी घटना या ठिकाणी घडू नये यासाठी इथल्या जे कर्मचारी आहेत, इथले कामगार आहेत, त्यांना तुम्ही काय आव्हान करताय? कंपनी वगैरे आहेत का? नाही, नक्कीच जर आग लागली तर आपल्याला फायर एक्सटिंग्विशर, फायर सेफ्टीचे जे आहेत ते प्रोटोकॉल ते पाळावे लागतील आपल्याला, जे आम्ही अगोदर ठेवलेलंच आमच्याकडं. आणि प्लस बाकी जे पालिकेकडनं वगैरे सूचना येतात त्याचं पालन करायला पाहिजे. ठीक आहे. आत्ताच आपण पाहिलं की जे उद्यमनगराच्या परिसरामध्ये उद्यमनगर वसाहतीमध्ये असलेल्या उचगावकर फॅब्रिकेशन वर्क्सच्या या कारखान्याला आहे ती काल रात्री अचानक ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं एकंदरीतच पाहायला गेलं तर या ठिकाणी 6 वाजता आहे ती या इथल्या कामगारांची आहे ती सुट्टी होते. त्यामुळे इथे कामगार नव्हते, ऑफिस स्टाफ आहे तो पुढच्या बाजूला होता. मात्र सुदैवाने आहे ती कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झाली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यासोबतच पाहायला गेलं तर जनप्रवासच्या वतीने आहे ते गेल्या 2 महिन्यांपूर्वीच आहे ती एक बातमी प्रसारित करण्यात आली होती. ती जे उद्यमनगर परिसरामध्ये असलेल्या औद्योगिक वसाहत जेव्हा स्थापन करण्यात आली तेव्हा टाउन प्लॅनिंगच्या वतीने आहे ती प्रत्येक मिळकतीदारांच्या मध्ये आहे ती 10 फूट रुंदीची जागा आहे ती सोडण्यात यावी अशी सूचना आहे ती टाउन प्लॅनिंगच्या वतीने त्यावेळी देण्यात आलं होतं. त्यासोबतच
त्याचं मॅपिंग देखील तसं करण्यात आलं. आजही देखील आपण जर याचं मॅपिंग पाहायला गेलं तर जी 10 फूट रुंदीची जागा आहे ती मोकळी ठेवण्याचं आहे ती सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं होतं. मात्र सध्या औद्योगिक वसाहतीमध्ये या पाहायला गेलं तर काही ठिकाणी आहे ती ही 10 फूट रुंदीची रिकामी जागा आपल्याला ह्या ठिकाणी कुठंच दिसत नाही. खरं ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की अशा संपूर्ण जागा आहेत त्या कचऱ्याने असतील, वेगवेगळ्या सामानाने आहे ती व्यापून गेलेल्या आहेत. अनेक ठिकाणी आहे ती जे कामगार आहेत, जे ती कंपनी आहे त्यांनी देखील ही जागा व्यापून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे स्वतःचे या ठिकाणी छोटे छोटे गाळे काढले आहेत. त्यासोबतच त्या गाळ्यांसोबतच नो पार्किंगचा झोन देखील त्यांनी या ठिकाणी तयार केला आहे. ह्याबाबत जनप्रवाहाच्या वतीनं आहे ते 2 महिन्यांपूर्वीच बातमी करण्यात आली होती, कारण हा मार्ग आहे तो आपत्तीच्या वेळी आहे तो वापरण्यासाठी सोडण्यात आला होता. त्यासोबतच ही जी कंपनी आहे त्यामध्ये हवा मोकळी खेळती राहावी ही जागा सोडण्यात आली होती. मात्र अद्याप आहे ती उद्यमनगरामध्ये आहे ती ही सिच्युएशन आहे ती उलट दिसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रत्येक ठिकाणी जी उद्यमनगरामध्ये जागे रिकामे आहेत ते संपूर्ण व्यापून गेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच काल जी घटना घडली त्या ठिकाणी देखील फायर स्टेशनला पोहोचण्यासाठी तारांबळ उडाली, कारण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ही जी मार्ग आहे ती पूर्णपणे व्यापून गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने आहे ती याची दखल घेऊन या ठिकाणी कारवाई करण्याची गरज आहे ती या ठिकाणी निर्माण झाली आहे. काल संध्याकाळी कोल्हापूर उद्यमनगरमध्ये जो अग्निशमन विभागाने जो कॉल केला त्याच्यामध्ये गॅस लिकेज होऊन स्फोट झाला होता. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाला त्या ठिकाणी पोचण्यासाठी किंवा तो कॉल अटेंड करण्यासाठी थोडंसं कष्ट घेण्यात आले, कारण का असं निदर्शनात आलेलं आहे की उद्यमनगरमध्ये काही भागामध्ये भरपूर अतिक्रमण झालेले आहेत, जेणेकरून अग्निशमन वाहन किंवा दुसरं आपत्ती व्यवस्थापन वाहन पोचण्यासाठी अडथळा होत आहे. तरी मला आपल्यामार्फत सर्व नागरिकांना किंवा उद्यमनगरमध्ये जे व्यवसायधारक आहेत यांना सांगू इच्छितो की तुम्ही सदरचं तुमच्या आजूबाजूचा परिसर खुला करणे, जर अतिक्रमण असेल तर स्वतःहून काढून घेणे. जर अतिक्रमण तुम्ही स्वतःहून काढून घेतले नसतील तरी आम्ही आता कालच्या अनुषंगाने टाउन प्लॅनिंग व विभागीय कार्यालयाला आम्ही एक पत्रव्यवहार केलेला आहे, जेणेकरून ज्यांचे असे अतिक्रमण झाले ते तात्काळ काढून घेण्यात यावे, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. 2015 मध्ये देखील पाहायला गेलं तर याच उद्यमनगरामध्ये आहे ती मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हा देखील ऑक्सिजनचा स्फोट झाला होता आणि हा इतका भीषण स्फोट होता की आजूबाजूचे काही कंपन्या आहेत, कारखाने आहेत, ते देखील जळाले होते. मात्र तेव्हा देखील ही आपत्कालीन मार्ग आहेत बंद असल्याने जी अग्निशमन विभाग आहे त्याला पोचण्यासाठी तारांबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे एकंदरीतच आहे ते प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि जी काही या उद्यमनगरामधील जी महापालिकेच्या वतीनं असेल, टाउन प्लॅनिंगच्या वतीनं आहे ती 10 फूट रुंदीची जी जागा मोकळी सोडण्यात आली आहे ती लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त करावी अशी मागणी आहे ती या नागरिकांच्यातून होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.